अरे रम्या, कसली फुटकळ माणसं आणलेलीस रे. हो, जरा धीर धरा ना. तर काय धीर धरा आता, तोंडार पाडलेस तुम्हाला. अहो बघितलं ना काय झालं ते. सगळा कार्यक्रम करेक्ट होणार होता. त्याची बायको 2 मिनिटं लेट आली असते ना, जमला होता सगळा कार्यक्रम. त्याची बायको आले आणि फिसकटला ना सगळं काही. तसं जर का जमलं असतं नाही तर तुम्ही माझ्याशी गप्पा हाणत बसलाच नसत्या. गेला असता त्याचं फुटलेलं डोसकं शिवत हॉस्पिटलात. पण काय घडलं? फुटलं त्याचं डोसकं फुटलं. उलट थोबाड फुटलंय माझं. आणि हे फुटलेलं थोबाड जर आता त्याला दिसलं, तो काय करेल माहितीये ना. अहो नका घेऊ टेन्शन, काय होत नाही. आपल्या विश्वासातली माणसं आहे ती. हा जरा दम घ्या. तुझी माणसं विश्वासातली असू देत नाही तर पानिपतातली असू देत, मला काही घेणं देणं नाही. रम्या, हे जर प्रकरण शेकलं ना तर समजा तुझ्यावर घ्यायचं आधीच सांगून ठेवती. हो नका घेऊ हो टेन्शन इतकं. सांगितलं ना तुम्हाला. आता फक्त ए प्लॅन फसलाय, तो बी तुमचा वाला ए प्लॅन. आपला अजून बी प्लॅन बाकी आहे. बघाच आता या अधिपतीची तर ए टू झेडच करतो. ब्रेक नंतर सूर्यवंशी साखर कारखान्याचं गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहे. आता हे प्रयत्न करतील दहीहंडी फोडण्याचा. आता तुम्ही लक्ष द्या, जरा नीट बघा. अरे पहिला थर लागलेला आहे यशस्वीपणे. आता दुसरा थर लागतो आहे. सगळे जण नीट लक्ष देऊन बघा. एकमेकांची काळजी घ्या, कुणी काही पडणार नाही. हळू दहीहंडी लागते. दुसरा तर सगळ्यांचं लक्ष या थरांकडे आहे. मला तरी असं वाटतंय की आता हे जिंकतील बहुतेक. दुसरा तर यशस्वी, काळजी घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरा थर लागत आहे. तिसऱ्या थरासाठी पडले ते थोड्यावरून जिंकता राहिले. हेही गोविंदा पथक दहीहंडी जवळ पोहोचू शकलं नाही. अरे काळजी घ्या, हळू. अरे तिकडे त्याला सांभाळा, कुणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी. काही वाटलं तरी तर सांगा, मदत करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. हळू हळूहळू उठा सगळे. आता इजा झाला, बिजा झाला आणि तिजा करायला येणार आहे अधिपती सूर्यवंशी यांचं मंडळ. म्हणजेच आपल्या सूर्यवंशी साखर कारखान्याचे गोविंदा पथक. मी त्यांना विनंती करतो की त्याने दहीहंडी फोडण्यासाठी सुरुवात करावी. आपणही त्यांना प्रोत्साहन देऊया. बोल बजरंग बली की जय. आता दुसऱ्या थराची तयारी सुरू झालेली आहे. दुसराही थर यशस्वीपणे लागलाय. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. तिसरा थर लागत आहे. तिथे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. यशस्वीपणे तिसरा थर. उंचावर बांधा, टेन्शन नाही लेता ये. अधिपती सरकार आता थरावरून वर चढत आहे दहीहंडी फोडण्याच्या दिशेकडे. सगळ्यांचे लक्ष त्या दहीहंडीकडे आहे. डोळ्यात तेल टाकून दहीहंडीकडे बघा. मला तरी वाटतंय अधिपती दहीहंडी जिंकतील. आपणही त्यांना प्रोत्साहन देऊया. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. आपले धाकले सरकार अतिशय सावधपणे तिसऱ्या थरावर चढलेले आहेत. आता हळूहळू त्यांचा चौथ्या थरावर जाण्याचा प्रयत्न यशस्वी. त्यांनी सांभाळून जायला हो. या थरावर सरकार पोहोचले की हंडीवर त्यांचेच राज्य. बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय.
मोठ्या शिताफीने धाकले सरकारांनी स्वतःला सावरलेले आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या. बोल बजरंग बली की जय. आता धाकले सरकार हंडीच्या दिशेने हळूहळू जवळ जात आहेत. उत्साहात आता त्यांचा हात हंडीला लागतोय. हंडी फोडण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न. बिंडोक माणसं रे तुम्ही. अरे आधीच थरगदा हालून पाडायचं होतं ना त्याला. अरे लटकला ना तो. आम्ही तेच तर केलं, पण तो शेरात सव्वाशेर निघाला ना, खाली पडणार इतक्या दुरीच पकडली त्यानं. अरे वाचला ना लेखा तो. काय हो, जास्त वेळ नाही टिकणार, पडतोय बघा तोंडावर. आणि दोरीला पण किती वजन पेलवणार आहे त्याचं. एक काम कर. तो खाली पडायला आला ना, खालची सगळी माणसं बाजूला कर. जमिनीवर पडला पाहिजे तो टन कर. डोसकं फुटलं पाहिजे. जा, पळ, 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 पळ. प्लॅन ए फसला, बी फसला, सी तरी आता बरोबर होऊ दे रे देवा. ढव्या, आता काय करायचं? आपला भाऊ वरती अडकलाय. ओमकार भाऊजी, शिडी आणा लवकर. होय वहिनी.
मामी येतो आता. हो हो आले आले, थांबा थांबा थांबा. अगं आई आता काय? अगं प्रसाद आहे आणि लाडू केले होते, पापड लोणची सगळं दिलंय. हा घ्या घेऊन जा. एवढं सगळं घेऊन जायचं म्हणजे? अहो काही एवढं ओझं नाहीये. हा घ्या घेऊन जा, आवडेल तुम्हाला. पण आई तुम्ही किती दिवस देत बसणार आहे हे? हिला पण शिकवा ना काहीतरी करायला. ए प्लीज मला असं स्वयंपाक धुणी भांडी अजिबात आवडत नाही. तुला जे पाहिजे ते आईला सांग, ती करून दे, मला नको सांगू. बघा आता तुमची मुलगीच तुमच्यावरती जबाबदारी टाकतीये म्हटलं तर मी तरी काय बोलणार आता. अहो असू द्या, आम्हाला तरी काय 2 मुलीच आहेत ना, आम्हाला दुसरं कोणाला द्यायचंय. हा देत जाईन मी, देत जाईन. बरं आई बाबा आज पण दिसत नाहीत, बाहेर गेलेत परत? हो त्यांना जरा महत्वाचं काम होतं ना, जावं लागलं. हा बरं ऐका, तुम्ही दोघं सांभाळून जा, सावकाश जा, कारण बाहेर गर्दी असेल. हा दहीहंडी आहे ना, बरं का. आणि इरा निखिल भांडू नका, एकमेकांना सांभाळून घ्या, सुखाने संसार करा. आई तुझं नेहमीच आहे आता. इरा डोकं जरा शांत ठेवायला शिक. हा बरं चला निघूयात. हो येतो. हो हो हो, आणि मला कळवा हा, पोहोचल्यानंतर फोन करा, नाही तर मेसेज करा, बरं का ग इरा? हो हो. तुम्ही देवासारखं धावून आलो बरं काय? देवासारखं कसलं कृष्णवाणी धावून आलो तुम्ही. पण तुम्ही वर कशाला आलो एवढं उंच चढून रिक्स घेऊन? फक्त शिडी लावायची की खालनं, माझं मी पाय ठेवून आलो असतो. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, नका फोडू दहीहंडी म्हणून. ऐकलत माझा, आलात ना वर. अहो सण आहे, परंपरा आहे, ते साजरं करायच लागते. सण आनंदासाठी असतो, असं रिस्क घेण्यासाठी नाही. रिक्स तुम्ही बी घेतलीच की आता. मी रिस्क घेऊन तुमच्यासाठी वर आलीये. हा रिस्क रिस्क, पण तुम्ही रिस्क घेऊन तुमचं तुम्ही वर नाही आला. एक लक्षात येते का, तुम्हाला वर आणले कोणी? साक्षात श्रीकृष्णानं तुम्हाला वर आणले. त्याच्या मनात होतं आपण जोडीनं ही यावर्षी दहीहंडी पडावी. गोविंदा रे गोपाळा. देवा तूच सांभाळून घे रे बाबा आता निखिलला आणि इराला. इराचा स्वभाव तर तुला माहितीच आहे, पण दोघांचा संसार सुखाचा होऊ दे एवढंच मागणं आहे माझं. इराच्या काय नाकाच्या शेंड्यावर राग आहे अगदी. थोडं इकडे तिकडे झालं की चिडते, मग काहीतरी निखिलला बोलते, मग निखिल तिच्यावर चिडतो. त्या दोघांची भांडणं न होता त्यांना सुखाने संसार करण्याची बुद्धी दे. मला तर कधी कधी असं वाटतं की भांडून भांडून थकतील आणि मग कंटाळून एकमेकांना समजून घेतील. इराला कधीच कुठली जबाबदारी घेण्याची सवय नाही आणि आता एकदम संसाराची जबाबदारी येऊन पडली. ही संसाराची जबाबदारी पेलण्याची ताकद तिच्यामध्ये दे, एवढंच मागणं आहे तुझ्याकडे.
तुम्हाला काय गरज होती एवढा जीव धोक्यात घालून एवढं वर याची सवय आहे का तुम्हाला? तुम्हाला काय माहित मला कसली सवय आणि कसली नाही. तर बाबा कमाल केलीस तू. आणि वहिनी तुम्ही डबल कमाल केलीत. पायाखालची जमीन सरकल्यावर आबाळच धरणार ना भावा, दुसरं काय करणार. वहिनी खरंच तुमच्या दोघांचंही कौतुक आहे. आणि तुमच्या दोघांचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमीच आहे. अहो माझं काय कौतुक आहे, खरं तर अधिपतींचं कौतुक करायला पाहिजे. काय प्रसंगावधान दाखवलं तुम्ही अधिपती. नाही नाही, सगळ्यांचं खरं तर कौतुक आहे, तुमचं बी आणि या पोरांचं बी. पर आई गोंक्या, या सगळ्या गोविंदा पथकांनी मेहनत घेतल्या. स्पर्धा जरी असली ना तरी आपण याच्याकडे खेळ म्हणून बघितलं पाहिजे. आणि खेळ म्हणजे आपली परंपरा आहे. जेवढ्या पथकांनी भाग घेतला असेल ना सगळ्यांना बक्षिसाची रक्कम वाटून टाक. अरे भावा असं का करायचं? दहीहंडी तर आपल्या पथकाने फोडली ना. अरे ओंक्या, आपण ह्या स्पर्धेचं आयोजन कशासाठी करतो? सगळ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून करतोय ना. आपणच कार्यक्रम अरेंज करायचा आणि आपणच बक्षिसाची रक्कम घेऊन जायची. यांना काय ढेकळ्याचं प्रोत्साहन मिळणार आहे? मग तसं नको करायला. तू जी काय बक्षिसाची रक्कम आहे ना समान रकमेची पाकिटं कर आणि सगळ्यांना वाटून टाक. आणि अशी काय जास्त मंडळं नाहीच आहेत, वाटून टाक. हो मला अगदी पटलंय, आपण असंच करूया. बरं ठीक आहे, मी पाकिटं बनवतो, तुम्ही स्टेजवर या. हा बाबा मी काय म्हणते, आपण बक्षीस समारंभ तुमच्या हस्ते करूया का? माझ्या हस्ते? नाही नाही, आज बक्षीस समारंभ आपण चारूच्या हस्ते करूया. नाही हो, मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं माझ्या हस्ते खरंच नको. आपण असं करूया, आपण सगळ्यांच्या हस्ते करूया. चालेल, मी अधिपतींना विचारते. अधिपती मी काय म्हणते, आपण सगळ्या कुटुंबाच्या हस्ते करूया का बक्षीस समारंभ? छान वाटेल. काय दरवर्षी आईसाहेबांच्याच हातून करतोय बक्षीस समारंभ. आता आईसाहेबच नाहीत, त्यामुळे तुम्ही काय वाटेल ते करा, माझं काही मत नाही. तुम्ही करा करा. थँक्यू. या ना प्लीज. मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करतो की आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. तरी सर्वांनी मंचाच्या समोर यावे. तुम्हा सर्व गोविंदा पथकांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांमुळे हा सण जल्लोषात साजरा झाला. आता मी सगळ्या मंडळाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. या 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 या. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. अरे तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित.